तर खंडागळे रयत शिक्षण संस्थेचे श्री निलकंठेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज लासूरने या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करत असून मी आपल्या सर्वांच्या समोर विषय सादर करीत आहे। ग्रामीण विकासाचे दीपस्तंभ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील। या ठिकाणी जर प्रामुख्याने विचार केला तर ग्रामीण भागाचा विकास हा शिक्षणामुळेच होतो हे भाऊरावांनी त्या काळी जाणलं आणि त्या काळी त्यांनी निश्चय केला, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे की निश्चयाचे महामेरू आम्हा सर्वांचे कल्पतरू। अशा प्रकारचे त्यांनी जाणीव घेऊन या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा किंवा या महामानवांच्या स्वप्नांचा मागोवा घेत बहुजनांचा उद्धार करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांच्या झोपडीपर्यंत आणि झोपडीतल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानगंगा आणली आणि हा ज्ञानाचा जो यज्ञकुंड आहे, ज्ञानकुंड आहे, या ज्ञानकुंडाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप मोठी सामाजिक क्रांती केली। असे सामाजिक क्रांती करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते। मित्रांनो, या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतोय की मी एक ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील पण अण्णांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलो आणि त्या विचारांनी घडलो। मीही घडलो, तुम्हीही घडलं पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी जो विचार मंच आहे, विचार जागर आहे, या जागरावरून मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो आज ग्रामीण भागामध्ये शिक्षणामुळे झालेला बदल जर पाहिला तर ग्रामीण भागामध्ये जे रानोमाळ बंगले दिसतात, गाडी घोडे दिसतात, हे अण्णांचं प्रतीक आहे। कारण तो विद्यार्थी शिक्षण संस्थेत शिकला आणि त्या ज्ञानाचा उपयोग तो त्याच्या शेतीमध्ये करू लागला आणि खऱ्या अर्थाने शेती पिकू लागली आणि आज आमचा शेतकरी बळीराजा अण्णांच्या ज्या शिक्षण संस्थेच्या विचाराने, ज्ञानाच्या विचाराने उभा आहे, तो अण्णांचंच कार्य आहे। म्हणून तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास हा शेतीमुळे होत आहे आणि आज जे शहराकडे जाण्याचं जे फॅड आहे हे बऱ्यापैकी रोखलेलं आहे। कारण ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत। शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून खूप मोठं सामाजिक परिवर्तन होत आहे, आर्थिक उन्नती होत आहे। या सगळ्या उन्नतीचे प्रणेते आहेत ते कर्मवीर भाऊराव पाटील। म्हणून भाऊरावांचा जर विचार केला त्याच्यानंतर आज औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे। आज आमचे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकले आणि त्यागातून घडले आणि त्यांनी आज ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल मोठमोठे उद्योग सुरू केले, हजारो हातांना काम दिलं। हाच विचार अण्णांचा होता आणि हाच ग्रामीण भागातील विकास खऱ्या अर्थाने या औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून सुद्धा घडलेला दिसून येत आहे। अशा अनेक प्रकारचे उदाहरण आहेत। शेती असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, सहकाराचं तर खूप मोठं जाळं तयार झालेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून क्रांतीचे पाऊल पडू लागले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जो सर्वांगीण विकास होत आहे, विकास झालेला आहे, याच्यामध्ये सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांचा आहे। आणि एवढं मोठं महान काम करणारे हे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थ्यांच्या मध्ये स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रेन असा विचार रुजवतात आणि हा विचार घेऊन आमचा विद्यार्थी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात आणि खऱ्या अर्थाने समाजकारण असेल, राजकारण असेल याचा जर प्रामुख्याने विचार केला तर आपल्या या रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा अण्णांच्या कार्यातून प्रेरणा घेतली आणि त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारून खऱ्या अर्थाने आज रयत शिक्षण संस्थेचे समर्थपणे धुरा सांभाळण्याचं काम अशा विचाराच्या माध्यमातून होत आहे। एवढी महान व्यक्तिमत्व या अण्णांच्या विचारातून घडत आहे आणि या विचारातून घडत आहेत म्हणून तर ग्रामीण भागाचा विकास होत आहे। म्हणजे आपल्याला दिशा देण्याचं काम, आपल्या जीवनामध्ये प्रकाश देण्याचं काम आणि ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्याचं काम अण्णांनी केलं। म्हणून हे अण्णांचं काम ग्रामीण भागासाठी खूप मोलाचं आहे। लाख होतील परंतु या व्यक्तिमत्वासारखं पुन्हा व्यक्तिमत्व होणार नाही असं म्हटलं तर वावगा होणार नाही। कारण खऱ्या अर्थाने जो ग्रामीण भागामध्ये सकारात्मकतेचं वातावरण तयार होत आहे ते वातावरण निर्माण करण्यामध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा आहे। रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली आणि जिथं शिक्षण पोहोचत नाही तिथपर्यंत त्यांनी शिक्षण देण्याचं काम केलं। एवढं मोठं भगीरथ कार्य करणारे हे शिक्षण महर्षी होते। त्यांनी गावोगाव गेले, वर्गणी गोळा केली, पुष्टी फंड गोळा केला, एक मूठ धान्य गोळा केलं आणि त्यातून स्वतः अतिशय इनामी इतबारी कारभार केला। स्वतःच्या परिवाराचा सुद्धा त्यांनी विचार केला नाही आणि या त्यांच्या महान कार्यामध्ये खऱ्या अर्थाने साथ कोणी दिली असेल तर त्यांच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी साथ दिली आणि त्यांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही, स्वतःच्या परिवाराचा विचार
विचार केला नाही. ही रयत मधली जी सर्व शिकणारी बहुजनांची लेकरं आहेत, तीच माझी लेकरं आहेत, हा आशावाद डोळ्यासमोर ठेवला. ही स्वप्न बघितली आणि तीच मुलं खऱ्या अर्थाने घडले आणि या महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती केली. अण्णांचं कार्य हे साता समुद्रापार पलीकडे गेलेलं आहे. अण्णांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले विद्यार्थी देश परदेशामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करत आहेत. शासन असेल, प्रशासन असेल, या सर्वांच्या मध्ये आज जर विचार केला तर सिंहाचा वाटा म्हणून अण्णांनी घडवलेले किंवा अण्णांच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहेत. आज आपल्यापैकी ते बसलेले सर्वजण असतील, यापैकी बऱ्याच जणांचं शिक्षण हे रयत मध्ये असेल. जरी रयत मध्ये झालं नसेल तर त्यांचं कोणतरी नातेवाईक रयत मध्ये शिकलं असेल किंवा कोणतरी परिवारातील रयत मध्ये शिकलं असेल. एवढं मोठं काम रयतच्या माध्यमातून शिक्षणाची क्रांती आणि अण्णांना हे सगळी प्रेरणा मिळाली ती फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झाले. त्यांचं लहानपण हे ग्रामीण भागामध्येच गेलं, सवंगड्यांच्या सोबत गेलं. त्याच्यामुळे जे समाजातील तळागाळातील लोक आहेत त्या लोकांचं जीवन कसं आहे हे त्यांनी लहानपणी पाहिलं आणि लहानपणी त्यांच्या मनामध्ये विचार आला, या लोकांचं जीवन बदलायचं असेल तर फक्त आणि फक्त शिक्षणानेच बदलू शकतं. हाच विचार किंवा दूरदृष्टीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास केला, शहरी भागाचा विकास केला आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं काम केलं. म्हणून तर भारत सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. त्याचबरोबर एवढं मोठं शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे म्हणून पुणे विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना शिक्षण क्षेत्रातील दिलीप ही पदवी देऊन सन्मानित केलेलं आहे. असे असंख्य पुरस्कार त्यांनी त्यांच्या कर्माच्या माध्यमातून मिळवले, म्हणूनच ते कर्मवीर झाले. म्हणून तर मला या ठिकाणी जाता जाता म्हणावंसं वाटते की कोशिश करणे वालों की कधी हार नाही होती. अशा पद्धतीने अण्णांनी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला, यशस्वी केला आणि तोच विचार या पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी या तरुणांच्या माध्यमातून पुढे घेऊन जायचा आणि देशाचा विकास करायचा आहे असं या ठिकाणी मी एक आशा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझे विचार थांबवतो. या ठिकाणी संयोजकांनी या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं, नियोजन